तर मंडळी या ठिकाणी ताजी मच्छी सुद्धा बनवून दिली जाते ग्राहकांना. त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत. हे आहेत मसाले आणि हा कांदा. स्वतः भाकरी करत करत मच्छी बनवतात आणि स्वतः हाताने बनवून खाऊ घालतात मालक. हे आहेत त्यांचे मसाले. अगदी ताजी आणि चुलीवरची कडक अशी बाजरीची भाकर मित्रांनो, आणि ताजी मच्छी पाहू शकता या ठिकाणी बनवायला चालू आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार ताजं सगळं बनवून दिलं जातं. हे आहेत बीड जिल्ह्यातील मराठी उद्योजक. दादा नमस्ते. नमस्ते. आज काय स्पेशल? आज स्पेशल मच्छी बनवायला मध्ये आणि चिकन आणि मटन स्पेशल मध्ये. पालातील मटण मटन या ठिकाणी एकदा जेवण करण्यासाठी शिरसाळा बाजार येते. बीड जिल्हा हमेशा चर्चेत का असतो त्याचं उत्तम उदाहरण. तर मंडळी हे आहे पाल आणि पालातील जेवण. या ठिकाणी आपल्यासोबत दादा आहेत. दादा कशी जेवणाची चव? नंबर 1 ची चव आहे. नंबर 1 ची चव आहे. झणझणीत असं मटण या ठिकाणी खाण्यासाठी ते पालातील आलेत आणि आपण त्यांना विचारूयात की कुठून आलात. कुठून आलात दादा तुम्ही? वांगीवरून आलात. शिरसाळा बाजारामध्ये मटण खायला एक नंबर 1. झणझणीत असं बोकडाचं मटण जर खायचं असेल तर बीड जिल्ह्यातील शिरसाळा आठवडी बाजार हा आहे शेतकरी बांधवांचा बाजार आणि चुलीवरची भाकर. मंडळी एकदा यावंच लागतंय. नाद करतो का पालातील मटण. सुंदर अशी गिरवी या ठिकाणी पाहू शकता मंडळी.